उत्कृष्ट उदाहरणच आहे, जिथं मराठ्यांच्या इतिहासातील एक रोमहर्षक व यादगार युद्ध लढलं गेलं. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, या बाजीप्रभू देशपांड्यांच्या वाक्याचा अर्थ आता लक्षात येतो. खरंच जर ही खिंड लढवली गेली नसती तर मराठ्यांचा इतिहास वेगळा लिहिला गेला असता. ही लढाईची अमरगाथा समजून घेण्यासाठी आपल्याला पन्हाळगडापासून सुरुवात करावी लागेल. शिवाजी महाराजांनी दिनांक 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला आणि पुढील 18 दिवसात आदिलशाहची 18 किल्ले ताब्यात घेतली. यामध्ये आदिलशहाची उपराजधानी असलेल्या पन्हाळगडाचाही समावेश होता. आदिलशाह यामुळे पुरता खवळला. सुडाच्या भावनेने शिवाजी राजावर निर्वाणीचा हल्ला करण्यासाठी त्याने सिद्दी जोहरला, फजल खान, सिद्दी मसूद, बाजी घोरपडे असे काही मातबर सरदारांच्यासह 40,000 फौजांनीशी पाठवण्यात आले. मराठ्यांचे सरदार नेताजी पालकर यावेळी कोकणाच्या मोहिमेवर होते. शिवाजीराजे कोल्हापुरात असताना त्यांना सिद्दी जोहरची खबर मिळाली आणि ते पन्हाळ्यावर आले. हा गड मजबूत, शत्रूला कितीतरी वेळ झुंजवत ठेवण्याची ताकद या गडात असल्याने राजांनी या गडावर जाण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे सिद्दी जोहरने 2 मार्च 1660 रोजी पन्हाळ्याला वेढा घातला. सरसेनापती नेताजी पालकरांनी वेढा फोडण्याचा प्रयत्न केला, पण सिद्धीने त्यांचा पराभव केला. नेताजीचा पराभव राजांना अनपेक्षित होता. सिद्धीचा वेढा इतका कडक होता की मुंगीला सुद्धा आत येणे शक्य नव्हते. यातच दिल्लीहून शाहिस्ते खान 1,00,000 फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला. राजांचा तर्क होता की पावसाळा चालू झाला की सिद्धीचा वेढा सैल पडेल, पण सिद्धी सुद्धा मोठा मुत्सद्दी. त्याने पावसालाही न जुमानता वेढा तसाच चालू ठेवला. 6 महिने झाले तरी सिद्धीचा वेढा ढिला पडत नव्हता. त्यात टोपीवाले इंग्रज मराठ्यांची बिकट परिस्थिती पाहून सिद्दी जोहरला जाऊन मिळाले होते. त्यांच्या लांब पल्ल्याच्या तोफामुळे घात होऊ लागला. तोफांचे गोळे 3 दरवाजापर्यंत येऊन पोहोचले. इकडे सरसेनापतींनाही 2 वेळा प्रयत्न करून सिद्धीला हटवता येत नव्हतं आणि शाहिस्ते खान लाल महालात तोल ठोकून बसला होता. त्यात आणखी पावसाळा संपला की आणखीन आदिलशाही फौज स्वराज्यावर चालवण्याच्या तयारीत होती. प्रसंग बाका होता. नुसतेच बाळसे धरू लागलेल्या स्वराज्याचा घात करायला सर्व बाजूने शत्रू जवळ येत होते. अशा परिस्थितीत शिवाजीराजांच्या ठिकाणी दुसरे कोणी असते तर त्यांच्यापुढे एकच पर्याय उरला असता, तो म्हणजे गर्भगळीत होऊन शरणागती पत्करणे. पण शरण जातील ते शिवाजीराजे काय? परिस्थिती कितीही बिकट असली तरी हार न मानता तिच्याशी 2 हात करणारे राजे शिवाजी एका ठिकाणी गप्प बसून राहण्यापैकी होते. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि एक धाडसी बेत आखला आणि तो जीवा उदार होऊन अंमलात आणला. यातूनच एक अतुलनीय शौर्याचा आणि बलिदानाचा इतिहास घडला आणि एक जगातील महत्त्वाच्या लढाईपैकी एक रोमहर्षक लढाई लढली गेली, ती म्हणजे पावनखिंडीतली लढाई, जी गनिमी काव्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखली जाते. आणि ही लढाई म्हणजे शिवाजी राजांच्या युद्धकुशलतेचा, शौर्याचा, धाडसाचा आणि दूरदृष्टीचा एक मास्टरपीसच. शिवाजी राजे महान का, ते या लढाईची फक्त आकडेवारी माहिती घेऊन कळत नाही, तर त्यावेळी काय परिस्थिती झाली असेल याची फक्त कल्पना केली तरी लक्षात येईल. दोन्ही बाजूला मरण उभे असताना, हजारो अडचणी समोर असताना, जिथं सामान्य माणसाची मतिगंग होते, तिथे या राजाने काळाच्या पुढे जाऊन विचार केला. शत्रूलाही त्याच्या ठरलेल्या बेताप्रमाणे वागायला लावणारे जगाच्या इतिहासातील कदाचित एकमेव राजे असतील, ते म्हणजे राजे शिव छत्रपती. दिवस ठरला 12 जुलै 1660. मध्यरात्रीच्या सुमारास 2 पालख्या पन्हाळगडावर सज्ज झाल्या. एकाच शत्रूला हुलकावणी देण्यासाठी राजांचं प्रतिरूप शिवा काशीद, जो पेशानं न्हावी होता, तो राजांची वेशभूषा करून बसला होता. त्याचं काम होतं शत्रूला सापडणं. पळून जाताना शिवाजी सापडला म्हणून शत्रू खुश होईल, विजयाच्या धुंदीत गाफील होईल आणि वेढा सैल पडेल. हीच संधी साधून राजदिंडीनं राजेगडाच्या बाहेर पडणार होते. शिवा काशीदला शत्रूला बोलण्यात गुंतवायचं होतं. परिणामी शिर कलम केलं जाणार हे त्याला माहीत असताना सुद्धा त्याने ही कामगिरी आनंदानं स्वीकारली. समाधान काय, तर मरताना शिवा न्हावी नाही तर शिवाजी महाराज म्हणून मरणार. कसली ही इमानदार माणसं आणि कसला हा त्यांचा शिलवान राजा, ज्याच्या इमानासाठी सामान्य प्रजासुद्धा जीव ओवाळून टाकायला तयार होती. बेत ठरल्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि त्यांचे 600 एकनिष्ठ बांधलधारकरी यांच्यासह राजे मध्यरात्रीच्या सुमारास खेळणा म्हणजेच विशाळगडच्या दिशेने राजदिंडीतून बाहेर पडले आणि एक इतिहासाचं पान उलटलं गेलं. या पानावर जो इतिहास लिहिला जाणार होता तो पुढील हजारो वर्ष धैर्य, शौर्य, त्याग, इमान अशा तुच्छ मानवी मूल्याचा इतिहास जगाला सांगून एक असीम प्रेरणेचा स्रोत होणार होता. हे सगळे 600 मावळे अनवाणी होते. घोडदळी घेण्यात आलं नव्हतं, का तर घोड्यांच्या टापांचा आणि पायांच्या आवाजानं गनिम सावध होईल. या अनवणी पायानं त्यांना जुलै महिन्यातील पावसाळी परिस्थितीत निसरड्या वाटेवरून दगडधोंड्यातून खळखळणाऱ्या नाल्यातून वाट काढीत 50 ते 60 किलोमीटर धावायचे होते. अनवाणी पायास दगडधोंडे, करवंदीचे काटे लागत होते, पण कसलाही आवाज न करता त्यांचा एक अलौकिक ऐतिहासिक प्रवास सुरू झाला होता. इकडे सिद्दी जोहरला खबर लागली की आपण पकडलेला शिवाजी खोटा असून खरे शिवाजी राजे वेड्यातून निसटले आहेत.
त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. इतक्या दिवस डोळ्यात तेल घालून ठेवलेला वेडा भेदून शत्रू निसटतोच कसा, आपल्याला मूर्ख बनवलं गेलंय हे त्याच्या ध्यानात आलं. कैदेत असलेल्या शिवाकाशीदचा तात्काळ शिरच्छेद करण्यात आला. घोडदळासह 5,000चे सैन्य घेऊन मसूदला सिद्धी जोहरने राजांच्या पाठलागावर पाठवलं आणि स्वतः पन्हाळगडाला वेढा देऊन तेथेच थांबला. सिद्धीला अजून काय घडतंय याचा अंदाज येत नव्हता. काय माहीत शिवाजी अद्याप गडावरच असायचा. सिद्धी मसूद 5,000 सैन्यासह राजांचा पाठलाग करू लागला. हे राजांच्या लक्षात आलं. सकाळपर्यंत ते 45 किलोमीटरचे अंतर कापून घोडखिंडीपर्यंत पोहोचले होते. त्यांना आणखीन एक बातमी मिळाली की विशाळगडला शृंगारपूरचे सूर्याजी सूर्य वेढा देऊन बसलेले आहेत. संकटात आणखीन वाढ झाली. पाठीमागून 5,000 गनिम सोडाच्या भावनेने धावून येतोय. पुढे शत्रू वेढा देऊन नंग्या समशेरीसह वाट पाहतोय आणि राजे आणि त्यांचे मावळे रात्रभर 45 किलोमीटर धावून भुकेल्या पोट्याने घोडखिंडीवर येऊन थांबलेत. प्रसंग बाका होता. कुठे जिंकण्याचीच नव्हे तर जिवंत राहण्याची किंचितही संभावना नव्हती. पण अशाही परिस्थितीत राजांचा विश्वास होता त्यांच्या साथीदारावर. या विश्वासामुळेच ते जराही डळमळले नाहीत त्यांच्या ध्येयापासून, स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून. राजांनी मागे वळून लढण्याचा निर्धार केला. पण त्यावेळी बाजीप्रभूंनी त्यांना स्वतः 300 मावळ्यांसह घोडखिंड अडवतो आणि तुम्ही 300 धारकरी घेऊन पुढे जाऊन सूर्यांचा वेढा कापा असा सल्ला दिला. राजांना हा सल्ला मान्य नव्हता. 300 जणांना मरणाच्या दाढेत सोडून जाणे त्यांना पटत नव्हते. पण बाजीप्रभूंनी लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या शब्दात राजांना भावनिक आवाहन केलं आणि वडिलकीच्या नात्यानं समजावून 300 मावळ्यासह पुढं पाठवलं आणि विशाळगडावर सुखरूप पोहोचल्यावर तोफांची सलामी देण्यास सांगितली. राजे 300 मावळे घेऊन पुढे निघाले आणि हा नरवीर आपल्या धन्याची शेवटची भेट घेऊन 2 हातात 2 तलवारी घेऊन काळासारखा घोडखिंडीच्या प्रवेशद्वारावर शत्रूला छाताडावर घ्यायला तयार झाला. आता तोफेचा आवाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत एकही गनिम खिंडीतून पुढे जाणार नव्हता. हे एका नरवीराचं राजाला दिलेलं वचन होतं आणि ते त्यानं मरणालाही काही काळ थांबून पाळलं. दिन दिन करत गनिम घोडखिंडीजवळ पोचला आणि युद्धाला सुरुवात झाली. शत्रूही कमजोर नव्हता. पराक्रमी 300 बांधल रात्रभर न झोपता 45 किलोमीटर धावून पोटात अन्नाचा कण नसताना 5,000 गनिमाशी निधड्या छातीने भेटले. हर हर महादेवच्या जयघोषात हे घमासान युद्ध पाहून इथले दगडही थरथरले असतील. 1-2 तास नव्हे तब्बल 9 तास हे तुंबळ युद्ध चाललं. या लढाईत त्यांच्या शरीरावर अनेक वार झाले. हजारो जखमा झाल्या पण कोणी वेदनेने विवळलं नाही की तसोवर मागे सरलं नाही. सगळेच वार नक्कीच छातीवर झल्ले गेले. शिरात तुटल्या, धमन्या फुटल्या, शरीरातलं रक्त संपलं तेव्हा धडधरणीवर कोसळलं तरी हार नाही. याही परिस्थितीत हात तडपडले नाहीत का टाचा घासले नाहीत. निष्प्राण ध्येय गनिमाच्या घोड्याच्या टाचेपुढे आडवे पडले. उद्देश एवढाच, किमान क्षणभर तरी गनिम ठेचाळतील, अडखळतील आणि माझ्या राजांना पुढची वाट कापायला तेवढा अधिक वेळ मिळेल. बाजी आणि फुलाजी आळीपळीने मोर्चे सांभाळत होते. बाजीप्रभू दोन्ही हातात तलवारी घेऊन बेभान होऊन शत्रूवर तुटून पडले होते. स्वसंरक्षणासाठी ढालीची गरज नव्हती. आता फक्त गनिमाला कापायचं होतं. स्वतःच्या जीवाची तमाण होती. फक्त फिकीर होती राजे गडाव पोहोचायची आणि तोफेच्या आवाजाची. मात्र तोपर्यंत एकही गनिम खिंडीतून वर जाता कामा नये. धन्याला दिलेला शब्द पाळायचा होता. मग या शब्दासाठी जान पण कुर्बान. संपूर्ण शरीर जखमा होऊन रक्तात निघालं होतं. डोक्याचं मुंडासं कधीच पडलं होतं. पण त्यांना कशाचीही तमान होती. गिरकी घेत दोन्ही तलवारी गरगर फिरत सैतानासारखा हा नरवीर गनिमावर तुटून पडला होता. जणू काय साक्षात महादेवच मृत्यूचं तांडव नृत्य करीत होता. मसूद बेचैन झाला. इतक्या फौजेला हे मुठभर मावळे वरचढ होत आहेत. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने ठरवलं मराठ्यांच्या सेनापतीलाच पडायचं. बाजीप्रभू पडले तर मराठे मागे सरतील म्हणून त्यानं बाजीप्रभूंना फिरंगीच्या बंदुकीने टिपायचं ठरवलं. पण त्याला माहीत नव्हतं तिथं बाजी लढत नव्हता तर तिथं बाजीच्या रूपात शिवाजी होता. आणि एकच शिवाजी नाही, 300 शिवाजी लढत होते. ज्या राजानं प्रत्येक मावळ्यात स्वराज्याचं अंगार भरलं होतं, स्वाभिमान म्हणजे काय याची जाणीव करून दिली होती, ते आता स्वाभिमानानं मरायलाही तयार होते एका उदात्त हेतूसाठी. मसूदच्या बंदुकबाजाने नेम धरला. फिरंगीच्या बंदुकीनं घात केला. गोळी बाजीप्रभूंच्या छातीत घुसली. बाजीप्रभू कोसळले. त्यांना मागे हलवण्यात आलं. तरीही मसूदचा मनसुबा उद्ध्वस्त झाला. एकही मराठा मागे सरला नाही. एक बाजी पडला तर 300 बाजी पुढे सरसावले. थोडा वेळ बाजींना ग्लानी आली. मृत्यू समोर आला होता. पण बाजींना अजून मरायचं नव्हतं. कारण त्यांचं राज अजून विशाळगडावर पोचायचे होते. आणि राजांना त्यांनी शब्द दिला होता, तुम्ही गडावर सुखरूप पोचेपर्यंत एकही गनिम खिंड ओलांडणार नाही. झालं तर बाजी पुन्हा उठले आणि गनिमावर धावून गेले. आणि त्याचवेळी विशाळगडावरून तोफांच्या आवाजांचा कडकडाट झाला आणि बाजी निश्चिंत होऊन खाली कोसळली आणि गतप्राण झाले. मरतानाही ते समाधानी होते कारण राजांना दिलेला शब्द त्यांनी पाळला होता. 5,000तला एकही गनिम जवळपास 9 तास लढून फक्त 300 मावळ्यांना ओलांडून इंचभरही पुढे गेला नव्हता.
बाजी फुलाजीसह जवळपास सर्व 300 बांधल इथे शहीद झाले. गनिमांचे 1,500च्या वर सैन्य कापले गेले. या 300 जणांचं बलिदान फुकट गेलं नाही. त्यांनी त्यांच्या शौर्यानं एक गौरवशाली इतिहास घडवला सगळ्या मराठ्यासाठी. त्यांचा इतिहास आम्हास नेहमी प्रेरणा देत राहील. राजांच्या स्वराज्याची व सुराज्याची तत्वांची आठवण करून देत राहील. मानवी मूल्यांची शिकवण देत राहील सदैव पिढ्यानपिढ्या. वेडा होता तो मसूद. त्याला वाटलं फिरंग्याच्या बंदुकीनं तो बाजीप्रभू देशपांडेला मारेल. त्याला माहीत नाही बाजीप्रभू जिवंत राहील हजारोंच्या मनात धैर्याची, शौर्याची आणि बलिदानाची प्रेरणा घेऊन हजारो वर्ष अनंतापर्यंत. नाही सुटणार एकही गनिम घोड खिंडीतून यावरती. शब्द दिला माझ्या राजाला आता प्राणाची शिकस्ती. खुशाल जावं राज तुम्ही अन द्या तोफांना त्या बत्ती. एक माझा मावळा लढेल हजाराशी. एक पाऊल पुढे सरकेल गनिम. खबरदार गाठ माझ्या समशेरीशी. हजार घाव करतील गनिम ढाल माझी निधडी छाती. नाही हलणार तसूबर तरीही माझं राज अजून वाटेवरती. माझं राज अजून वाटेवरती. होतील वार हजार या देहावरती. तुटतील धमन्या शिराई. संपेल शरीरातले रक्त तरीही तेव्हा देह पडेल हा आडवा. निष्प्राण होऊन या रणभूमीवरती. ठेचाळतील घोडे गनिमाचे काही क्षण तरीही धन्य झालो. तो क्षण भेटेल माझ्या राजाला. पुढे पुढे जायला, पुढे पुढे जायला. शब्द दिला माझ्या राजाला आता प्राणाची शिकस्ती. खुशाल जावं राज तुम्ही अन त्या तोफांना त्या बत्ती. त्या तोफांना त्या बत्ती.